नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या हजुरी येथील नुरी रोड परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्थेचा शुभारंभ या ठिकाणी माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। मुझे बस किधर रखा रे चीजें ना। अरे भाई किधर है, कौन है जो बरोबर आहे ना। पण पाहिलं तर हजुर येथील नुरी रोड परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आसन व्यवस्थेचा शुभारंभ या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये विविध लोकोपयोगी कामाचं आज या प्रश्नांची उत्तर माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीमध्ये कामाचा शुभारंभ या ठिकाणी पार पडण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर स्वतः माजी नगरसेविका नम्रताताई फाटक असतील, तसेच माजी नगरसेविका मिनल संके यांच्या विशेष प्रयत्नाने या संपूर्ण कामाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। आपण पाहिलं तर शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला मागे दगड पुढे सरकार सांगले, दगड पुढे सरकार सांगणार पत्रकारांना सांगा। अरे गोल करा रे, दो मिनिट उधर तो एक मिनिट तुम्हाला इशारा वागून समजलं। एवढ्या नावाची खरी बनली असते देवेंद्र, तू पाठव आम्हाला। आओ संख्या नाही ना जागा हल्ली काम करून घ्यायचं जागेला। आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये विविध लोकोपयोगी कामाचा या ठिकाणी शुभारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतो। माजी आमदार मॅडम रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून देखील या कामाचा शुभारंभ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तसेच स्थानिक नागरिकांकडून या ठिकाणी माजी आमदार रवींद्र फाटक यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण पाहतो की विविध प्रभाग क्रमांक 19 मध्ये विविध लोकोपयोगी कामांचा या ठिकाणी शुभारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून असेल, तसेच माजी नगरसेविका नम्रता फाटक असतील, मिनल संके असतील यांच्या विशेष प्रयत्नाने या संपूर्ण कामाचा शुभारंभ या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 मध्ये पार पडत आहे। करायचं ना, एक आहे मग तिकडेच घेतो ना।
हा मग तुम्ही यांची घेऊन येतो या लोकांची घे बाजूला उभा या लोकांचा घे लोकल लोकांना कोणाचं चौबे भाई किधर गए पहले उनका लो ना आप आओ ना बाइट देने के लिए पहले क्वेश्चन करे तब तो चलो थोड़ा उधर हो जाओ भैया आ गया बोलो बेटा बोल जल्दी बुढ़िया सुनेंगे त्या गाणं थोडी बोलणार कोणाची घ्यायची पहिली तर आप आंची कोणाशी तरी बोला पटकन नहीं आप लोग नहीं कोणाची मॅडम काय सांगाल आज विविध कामांचा धडाका लावलेला आहे भूमिपूजन चालू आहे काय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार नरेशजी मस्के साहेब व आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने मी व माझी सहकारी नगरसेविका मिनल संके यांच्या प्रयत्नाने आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये आम्ही विविध लोक उपयुक्त कामांचं उद्घाटन घेतलेलं आहे. तुम्ही बघितलंच असाल की आज ज्येष्ठ नागरिक कट्टा असेल किंवा सोसायटीचे कॉन्क्रीटकरण असेल किंवा गटर फुटपाथ पायवाट यांचं काम असेल किंवा आता आपण महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण कट्टाचं नियोजन केलेलं आहे. तर अशी बरीचशी विविध कामे आम्ही दोघींच्या प्रयत्नाने होत आहेत. मला एक सांगावंसं वाटते की ज्यावेळेस गेल्या टाइमला संकल्प चौकामध्ये हायमासचं जेवी माझ्या प्रयत्नाने ओपनिंग झालं होतं तर तिकडचे ज्येष्ठ सर्वजण फाटक साहेबांकडे आले होते आणि फाटक साहेबांनी त्यांना शब्द दिला होता की मी तुमच्यासाठी एक ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा बांधून देईन. कारण संकल्प चौक हे आज एक ब्युटिफिकेशनचा स्पॉट झालेला आहे. आज आपलं मंदिर आहे जय अंबे मंदिर आपण बांधलेलं आहे. हँगिंग गार्डन आहे. गार्डन आपण तिथे सर्वांसाठी आपण त्याचं ओपन करून दिलेलं आहे. तर तिथे ज्येष्ठांची एक मागणी होती की विरंगळ्यासाठी आम्हाला पण तिथे कट्टा करून देण्यात यावा. तर आज ते फाटक साहेबांनी दिलेला शब्द माझ्या प्रयत्नाने तो आज पूर्ण झालेला आहे. तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला असं सांगावं वाटते की हीच माझ्या कामाची पोचपावती आहे की आज त्यांनी दिलेला शब्द त्यांना आम्ही दिलेला शब्द आम्ही आज पूर्ण करून दिलेला आहे. आणि मला एक सांगायचं वाटतं की आज लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जे प्रभागामध्ये काम करत असतो तर मला असं वाटतं त्याचं श्रेय आम्हाला नसून की आपल्या शिवसेना पक्षाला जातं. कारण हे टीम वर्क आहे. आज शिवसेना पक्ष कुठेतरी मोठा आहे आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांपर्यंत पोहोचत असतो. तर मला असं वाटतं मी लोकांचे आभार मानेन आणि त्यांना धन्यवाद करीन की आज ते आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात आणि आमची साथ देतात. माझे 2 शब्द मी संपवते. हमारे शिवसेना मुख्य नेते श्रीमान एकनाथ जी शिंदे साहब और हमारे खासदार नरेश जी मस्के साहब, हमारे आमदार फाटक साहब जो हमारे लिए एकदम हर दिल अजीज है. फाटक साहब जब भी उनके पास हम कोई काम लेके जाते तो क्षण भर नहीं लगता, वो तुरंत उस चीज को हाँ कर देते. वैसे हमारी यहाँ की दोनों नगर सेविका सक्षम एकदम कार्य सम्राट जिसको बोला जाता है, यही दोनों नगर सेविका है जिन्होंने हजूरी को कायाकल्प करके रख दिया है. और आने वाले 5 साल में मुझे लगता है यहाँ पर बहुत तेजी से विकास होगा. आज 5 जगह उद्घाटन हुआ है, इसके पहले भी उद्घाटन हुआ था. सारा काम चालू है. ये काम 2-3 दिन के अंदर वापस शुरू हो जाएगा. और कुछ यहाँ के हम लोग स्थानिक हिंदू मुस्लिम सभी लोगों ने फाटक साहब के सामने 2 मांगे रखी कि हनुमान मंदिर के बाजू में पानपोई दी जाए और इस नाके का नाम हनुमान चौक रखा जाए, जिसे उन्होंने मुस्कुरा के सहृदय से स्वीकार किया और कहा है कि आने वाले टाइम में हो जाएगा. यही बोल के मैं अपना अभी क्या कहेंगे. कामों की अभी शुरुआत हो रही है. मिनल संजय रहेगी, नम्रता फाटक मैडम रहेगी, इसकी वजह से क्या बोलते. कामों की शुरुआत अभी से नहीं हो रही. कामों की शुरुआत जब से हमारी दोनों मैडम इधर की नगर सेविका है, जब से कामों की शुरुआत हो रही है. इनके जब से यहाँ पे है, अगर कोई भी प्रॉब्लम हमको छोटा सा भी प्रॉब्लम होता है तो हम बड़े लोग के पास तो पहुँच नहीं सकते, लेकिन अपनी दोनों मैडम के
जरिए हम यहाँ उनको कुछ भी काम बोलते हैं, जैसे पाइप का काम हुआ, नल का काम हुआ, बाथरूम टॉयलेट का काम हुआ या कोई और भी चीज़, छोटी छोटी चीज़ में हमारे लिए हमारी दोनों मैडम 24 घंटा अवेलेबल है। धन्यवाद।